कढईत जिरी, मोहरी, कढीपत्ता, वाटीभर चिरलेला कांदा व 2 चिमूट हिंग घालून छान परतून घ्यायचे. मग त्यावर चमचाभर आले लसूण पेस्ट घालायची. 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा घरचा मसाला, 1 चमचाभर हळद व चवीनुसार मीठही घालायचे. छान परतून घ्यायचे. मग बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा व 1 बारीक चिरलेला बटाटाही घालायचा. पुन्हा परतून घ्यायचे. आता त्यावर आपली ही मटकी अशी कच्चीच घालायची व परतून घ्यायची. यामध्ये साधारणतः 1.5 ग्लास पाणी घालायचे. उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा, मग मंद करायचा. झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजू द्यायचे. मग झाकण काढायचे व त्यावर 3 चमचे नारळाचा किस व 4 चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा. पुन्हा मिक्स करायचे आणि आवश्यक असेल तर आणखी पाणी घालायचे. पुन्हा झाकण ठेवून 7-8 मिनिटे छान शिजू द्यायचे.